वासरू. दोन आईंचा लाडाचा लेक गाईचं जसं वासरू. हे दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 आई दरबारी तुझ्या मी आयलो मनी आनंदी आनंद झालो. डोंगर पाहून चकित झालो तुझ्या भक्तीत नावून गेलो. तुझ्या भक्तीत नावून गेलो. तुझ्या भक्तीत नावून गेलो. आई दरबारी तुझ्या मी आईलो मनी आनंदी आनंद झालो. डोंगर पाहून चकित झालो तुझ्या भक्तीत न्हाऊन गेलो. हिरवागार डोंगर झायला उरतय ग पाखरू. हिरवागार डोंगर जायला उडतंय ग पाखरू. हे दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 साज शृंगाराचं तुझं लेन साडी चोलीचा आईला मान. काय मागू तुला मागन आई आहे तू माझ्या मनान. आई आहे तू माझ्या मनात. आई आहे तू माझ्या मनात. साज शृंगाराचं तुझं लेणं साडी चोलीचा आईला मान. काय मागू तुला मागन आई आहे तू माझ्या मनात. एक विरा आई तुझ्या आरतीला गो वाजविला झांजरू. एक विराई तुझ्या आरतीला गो वाजविला झांजरू. हे दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझा मी लेकरू. दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझं मी लेकरू. हे दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा डोंगर. 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 दिसतंय सुंदर फार ग आई मला कारल्याचा
तऱ्हेने आमचा आजचा शेवटचा दिवस होता मे महिन्याच्या सुट्टीचा. आम्ही सगळे आज उद्या निघून जाणार आणि शेवटचा दिवस म्हणून आम्ही आज मुलांना गाडीवरती घेऊन आलो होतो, प्लॉटवरती घेऊन आलो होतो. बस आमची व्हिडिओ आजची कशी वाटली, आजचा परिसर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्स करा, लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता आहे आमच्या गावात आहोत. गावातल्या त्या सवित्री खाडीच्या किनारी बसलो आहे. आमच्या ह्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे श्लोक नितीन कळंबे. त्याची आत्ता ह्या 2024मध्ये सैनिक स्कूल ऑफ सातारा इथे त्याची निवड झालेली आहे. तर त्या स्कूलपर्यंत पोचण्यासाठी त्याची जी मेहनत आहे ती मेहनत आपण जाणून घेऊया, ठीक आहे. आता इथे आम्ही त्यांची सगळी भावंड आहेत. इथे आहे सानू आहे, श्लोक आहे, स्वरूप आहे, अस्म्या आहे, मिताली आहे आणि वैष्णवी आहे, ठीक आहे. आता आपण श्लोककडून जाणून घेऊया. श्लोकचं प्रथम शिक्षण कुठे झालं आहे पहिलं. सैनिक स्कूलच्या जाण्यासाठी तुला काय काय करायला लागलं, त्यासाठी प्रथम तू काय केलंस. मी मॅथ्सवर जास्त भर दिला. हां त्यात ना 3 सब्जेक्टपेक्षा जास्त मार्क्स होते म्हणून. दुसरं मी इंग्लिश आणि GK मध्ये दिला, कारण की ते माझे खूप वीक होते. IT पण मला येत होतं. आणि आता जे क्लास केले जे पुण्याला जाऊन, त्या अकॅडमीचं नाव काय आहे. जामका आयक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जामका अकॅडमी इन्स्टिट्यूट. जामका आयक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. सॉरी, जामका आयक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जामका आयक अँड ट्रेनिंग. ठीक आहे. तिथे आता तू आधीची एक्झाम दिली होतीस बरोबर, ती बोरिवलीला आला होतास तू बरोबर. ते तू कुठून पनवेलमधून गेले होतेस बरोबर. तेव्हा तुला मार्क्स कमी भेटले होते, त्याच्यामुळे तुझा पुढे नंबर लागला नव्हता. त्याच्यानंतर तू परत बसला 2023-24मध्ये आणि जामका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे इथे तू परत अभ्यास केलास. तिथेच तू वर्षभर राहिलास. त्याच्यानंतर तुला एक्झाम दिल्यानंतर तुला यश आलं. ते आता किती मार्क्स भेटले ते सांग. 274. 300 पैकी ना. हां 274 म्हणजे 274 मार्क्स भेटले त्याच्यात बरोबर. तर आता तिथे होतास पुण्यामध्ये, तर तिथे तुझं कसं काय काय होतं, डेलीचं रुटीन कसं होतं. आमचं मंडेला मंडे ट्यूजडे सगळ्या दिवशी आहे ना नीट आम्हाला हे लेक्चर्स असायचे, रुटीन असायचं. सकाळी आम्ही 5:30 वाजता उठायचो, योगा करायचो 6:30 वाजता आणि 6:30ला येऊन आम्ही अंघोळ करून 7:30ला 8ला आहे ना आम्ही नाश्ता करायला जायचो. 9ला परत लेक्चर्स असायचे. 9 ते 12 आम्ही लेक्चर्स करून 12 ते 2चा जेवायचा ब्रेक असायचा. 2 वाजता आम्ही 2 ते 5पर्यंत आम्ही परत पेपर करायचो. पेपर झाल्यावर आम्हाला नाश्त्याचा ब्रेक असायचा 6 वाजेपर्यंत आणि 6 वाजता आमचे मेडिटेशन घ्यायचे ते 8 वाजेपर्यंत. 8 वाजता आम्हाला जेवायला द्यायचे ते 9 वाजेपर्यंत ब्रेक असायचा तिचा. आणि 9 वाजता आम्हाला ना स्वतः सेल्फ स्टडी करायला द्यायचे. सेल्फ स्टडी 10 वाजेपर्यंत असायची आणि मग 10 वाजता आम्हाला लाईट ऑफ करून कंपल्सरी झोपायला द्यायचे. मग तेच रुटीन सारखं रिपीट होत राहतं. अच्छा. मग तिथे ट्रेनिंग पण जायचे का फक्त अभ्यास. बस यायचे फक्त अभ्यास झाले. मग तुझ्या टोटल बॅचला किती पोरं होते. आमच्या बॅचमध्ये असतील 30 पोरं. 30 पोरं होती. आता अंदाजे तुला किती सगळी पोरं पास झाली तुझ्या ग्रुपमधले. हो सगळी पोरं पास झाली. मग त्यात हायेस्ट कितीवाला आला आहे. 280. नाव काय त्याचं. उत्कर्ष. तुझं खास फ्रेंड आहे. हां. अच्छा. आणि तुला किती भेटले. 274. मग आता तुला सैनिक स्कूल ऑफ साताराला जाऊन कसं वाटतंय. खूप चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. तुझे फ्रेंड लोक तिथे आलेत सगळे. हो. किती आलेत. असतील 6 जण तुम्ही. आता मेडिकल पास झालेले माझ्यासोबत. हां. मग आता ही तू बाकीचे नंतर सैनिक स्कूल ऑफ साताराला गेलास, तिथे इंटरव्ह्यूला वगैरे तिथे तुझं हे झालं, मेडिकल वगैरे झालं. मग तिथली प्रोसिजर कशी होती ते सांग जरा. आमचं
आमच्या आधी डोळे कान नाक सगळं चेक केलेलं. हां आधी नंतरला दात चेक केलेले, हां नाकने चेक केलेली, फ्लॅटफूट चेक केलेलं, हा. मेजरमेंट केलेलं आमच्या हाईटचं वेटचं. हां आणि मला कुठला स्किन डिजीज आहे का नाही हे चेक करत होते. म्हणजे एकंदर पूर्ण दिवसभर तुझ्या मेडिकल होत हां. त्याच्यानंतर मग कळालं की तुमचा नंबर लागला. ठीक आहे. हं. तर याला मिळालेलं सर्टिफिकेट आपण आपल्या या ग्रुपवरती पण अटॅच करत आहोत. आणि अजून काय तुला सांगायचं आहे तुझ्या ह्या क्लासेसबद्दल? आमच्या क्लासेस मध्ये खूप टीचर असतात ना, हां ते एक्सपिरियन्स होते, हां खूप चांगलं शिकवायचे. आमच्या हॉस्टेलमध्ये फॅसिलिटीज पण खूप चांगल्या होत्या. अजून काय सांगता येईल? सरांचं नाव काय तुझ्या? सरांचं नाव तर आमच्या ह्याचे हेड होते गोरे सर, प्रिया मॅम, नाना नानी. अच्छा ठीक आहे. तुला आता तिकडे सैनिक स्कूल ऑफ साताऱ्याला कधी जायचं आहे? आणि जूनच्या एंडिंगला. जूनच्या एंडिंगला जायचं. ठीक आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आम्हाला टाईम दिल्याबद्दल. धन्यवाद बोल. थँक्यू. थँक्यू.